माझ्या बहिणींनो, मातांनो, पित्यांनो, आजी आजोबा, बंधू बहिणी आदी सर्वांना, माझ्या बहिणींनी कुठल्याच जिहाद्याला शरणागत जायचं नाही, जिहाद्याच्या प्रेम जाळ्यात अडकायचं नाही. वेळ थोडासा लागेल, वेळेच्याही पुढे जातो थोडासा, मला थोडस बोलायचंच आहे. पोटात जी आग असते ना बाबा, जी डोळ्यानं बघतोय ना, ती आग बोलल्याशिवाय, आग सांगितल्याशिवाय शांत होत नाही हो. नका करू. एक थ्रेड चाललंय, एक मूर्खपणा चाललाय, लव जिहाद नावानं. बाबा, हिंदूंच्या पोरी फसवायच्या, ठगवायच्या, भुलवायच्या, नाचवायच्या. बाबा नाही ग मावल्यांनो, आपण कुलवंत कुळातले. आपला कुळ हे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा कुळ आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कुळ आहे, माऊली ज्ञानेश्वरांचा, संत तुकाराम महाराजांचा कुळ आहे. नाही, आपलं कुळ नाश नाही होता आलं पाहिजे. त्यामुळं लव जिहादच्या नादी नाही लागायचं. सर्वांनी एकोप्यानं राहा. पण बाबा, मी पुण्यामध्ये खूप वर्ष राहिलो, आळंदीला राहिलो, पौडला राहिलो, खूप वर्ष राहिलो, 5-6 वर्ष तरी. त्या पुण्यामध्ये एक PFI नावाची संघटना धरणे आंदोलन करत होती. ती खरी संघटना परराज्यामध्ये होती, पण आंदोलन इथे करत होती. का? कारण पुण्याचा एक भाग आहे बाबा, कोंडवा भाग, आणि त्या कोंडवा भागामध्ये या महाराष्ट्रातला छोटा पाकिस्तान म्हणलं जातं. कोंडवा भाग, मालेगाव, नाशिकचा, हे 2 जे भाग आहेत ना बाबा, छोटा पाकिस्तान म्हणलं जाते. बाबा, द्वेष हा मुस्लिमांचा नाहीये. मुस्लिमांनी 100 वेळेस त्यांची अजान म्हणावं. ते म्हणतात की बाबा, आमचा अल्लाह एक मात्र आहे, त्याच्या व्यतिरिक्त कुणी नाही. मी म्हणतो, तुम्ही दादा 5 वेळेस नका दिवसातून म्हणू, 100 वेळेस म्हणा, द्वेष नाही हो. पण दादा, मुस्लिमांचा द्वेष नाही, पण जिहाद्यांचा द्वेष आहे. जे धर्माच्या नावावर हिंदूंचा घात करताय, हिंदूंचा ठगवताय, भुलवताय, फसवताय, हिंदूंच्या स्त्रिया नासवताय, अनेक हिंदू तरुणांचा जीव घेताय, अशा जिहाद्यांना नाही सोडणार. मी सांगितलं की घेतले व्रत नाही आम्ही अंधते, लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमान. जे दिव्य दाहक मनोनी असावयाचे, ते लब्धची वाण धरिले करी हे सतीचे. मला माहिती आहे हो, आमच्या कुळाचा कुल नाश होऊ शकतो. महाराष्ट्रभर फिरतोय, माझं कुळ उद्ध्वस्त होऊ शकतंय, एकुलता एक होऊ शकतो माझा नाश. माझ्या नंतर माझ्या वंशाला दिवा नाही राहणार, कोण राहणार? पण मी जे हातात व्रत घेतलंय ना, ते सतीसारखं तसं देवत आहे. आम्हाला माहिती आहे काय होईल, त्याचे परिणाम आम्हाला माहितच नाही. मेलो तर मेलो, जायसाठीच सगळ्यांना आलं, की जायसाठीच आलं. पण हे कार्य मला करायचंय, म्हणून मी हे एवढं आतुरतेनं बोलतोय. सती, जिला सती जायचं ना बाबा, तिला अग्नीचं भय नसतंय बरं का. ती अग्नीच्या पुढे अशी वाण घेऊन उभी असती. हा, आता मला सतीच जायचं. काय तसं आम्ही सतीच आहोत. या धर्मासाठी, या माऊलींसाठी, या धर्माच्या पवित्रतेसाठी, या भागवत कथा अखंड व्हाव्या यासाठी आम्ही सतीच जायला तयार. मी माझ्या पत्नीला पण सांगून ठेवलं, काय होईल पुढचे परिणाम मला माहित नाही. आईला सांगितलं, माझ्या थोरल्या बहिणीला सांगितलं. म्हणलं बाई, माझ्याजवळ सगळ्यात जास्त जीव होती बहीण मोठी, तिला सांगितलं. म्हणलं बाई, पुढचा काळ मला नाही माहित, पण जोपर्यंत आहे ना तोपर्यंत हेच काम आहे. त्यांनी खूप थांबला, रे बाबा नको रे, नको रे, नको. पण का, हे सगळा माझा परिवार आहे, आणि हा परिवार जर संपत असेल, हा धर्म जर संपत असेल ना बाबा, नाही सहन होतो. ही PFI नावाची संघटना आहे, तिनं अजेंडा केलाय की 2047 पर्यंत या देशाला आम्ही इस्लामिक स्टेट बनवून टाकू, इस्लामिक राष्ट्र बनवून टाकू. 2047 पर्यंत, अजून काही 20-30 वर्ष. मग ही PFI नावाची संघटना, अमित शहा यांनी एक एजन्सी थ्रू त्यांची चौकशी केली. ती एजन्सी आहे NIA.
आता ही नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे, ही राष्ट्रीय लेवलला जे पण तुमचे षडयंत्र चाललेत भारतात, देशविरोधी कृत्य, हे उघडकीस आणते. कुठलेही असो, ती व्हायच्या आधी उघडकीस आणते. एवढी एजन्सी भारी आहे. तर त्या एजन्सीनं ओपन केलं की ही PFI नावाची संघटना आहे आणि हिचा अजेंडा आहे की याला इस्लामिक स्टेट बनवायचंय. जसा तुम्हाला सांगितलं गांधारचा अफगाणिस्तान झालाय, जे बुद्धिमान देशाचं बामियान होतं त्याचा आज बांगलादेश झालाय. ही जी आपल्यापासून दुरावली, ही आता दुरावू नये. काश्मीर आजही जळतोय. काश्मीरी पंडितांना मारले तो काळ तुमचा होता. काश्मीर पळत होते, त्यांनी सांगितलं काश्मीरी पंडितांना मारलं, हिंदूंना नाही मारलं. ब्राह्मण दाखवले, काश्मीरी पंडितांना मारून दाखवले. पण नाही, तुम्ही अमक्या तमक्या या कुठल्याही अनेक जातीमध्ये बौद्ध, मराठा, माळी, कोळी, कुंभी, कुंभार, वंजारी, बंजारी आदी अनेक जातीमध्ये तुम्हाला वाटतील, पण नका वाटू. मी हिंदू आहे, कपाळी टिळा लावतोय. बाबा हिंदू आहेत, कपाळी टिळा लावतात. सर्व हिंदू आहेत, कपाळी टिळा लावतात. तुम्हाला एकच म्हणणं आहे, सर्वांनी आप्त भावाने राहा. तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू, नका जातीपातीच्या मागाला बोलता. त्यामुळे विनंती करतो की माझ्या ताईंनी कधीही ह्या लवजिहाद नावाच्या प्रकरणात पडू नका. काय इच्छा असेल ना, आई वडिलांना बोला. हे बघा, स्वतः भगवान श्रीकृष्णांनी आपल्या बहिणीला सुभद्रेला अर्जुनाच्या हवाली केलंय हो. त्यांची मान्यता आहे. सीतेने रामाच्या गळ्यात वर टाकलाय, स्वतःच्या इच्छेने टाकलाय. नका फोर्स करू. मायबाप सांगतील तसं होईल. तुम्ही सांगतील, मायबाप तुमचं चांगलंच करतील. आई वडिलांना कधीही तुमचं वाईट व्हावं असं वाटत नाही. फक्त एक इच्छा आहे की तुम्ही आपल्या आईची, आपल्या वडिलांची, कुटुंबाची एक प्रतिष्ठा पडेल असं कृत्य करू नका. दादांना पण एक विनंती आहे, दादा कुणीही मांसाहार करू नका, कुणीही व्यसनाधीन जाऊ नका. मांसाहार का नका करू म्हणतोय, कारण की बाबा श्रीमद भगवत गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये श्लोक आहे, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देह माश्रितम प्राणापान समायुक्तम पचामेनम चतुर्विधम. मी वैश्वानर नावाचा देव या रूपाने प्रत्येक प्राणी मात्राच्या जठराग्नीमध्ये बसलेला आहे आणि तुम्ही जे खाता ते मी अन्न स्वरूपामध्ये ग्रहण करतो आणि ते मी नैवेद्य समजतोय. तत्सम ऊर्जा तुम्हाला मी प्रदान करतो. तुम्ही जर मांसाहार खाता ना, तशी क्रूर बुद्धी मी तुम्हाला देईल. तुम्ही जर सात्विक आहे ना बाबा, मी तुम्हाला सात्विक बनवेन, साधू बनवेन. त्यामुळं मांसाहार कधीही करू नका, व्यसनाधीन जाऊ नका. व्यसनाने 2 मिनिटाचा तुमचा आनंद असतो, पण अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. मी माझ्या डोळ्यांनी माझा स्वतः मावस भाऊ आहे, तो गेला, खूप बेकार अवस्थेमध्ये गेला. मला सांगावं वाटत नाही. अनेकांनी सांगण्याचा प्रयत्न केला, नाही समजला, शेवटी गेला. करोडोची इस्टेट कमावून लखपतीचा भिकपती झाल्यानंतर मेला. त्यामुळं कुणी व्यसनाधीन जाऊ नका, एवढीच विनंती करतो. आणि ज्ञानेश्वर माऊली भजन. Thank you.